या ठिकाणी आज मी माझा काश्मीर प्रवास सांगण्यासाठी आलोय. त्यामध्ये वैष्णोदेवीचं दर्शन सुद्धा मी घेतलंय. आता तुम्ही म्हणाल याचा आणि आमचा काय संबंध, आम्ही तर अभ्यासवादी लोक. पण यातून सुद्धा मला बरंच काही शिकायला भेटलं जे की पुस्तकामध्ये मला शिकता आलं नव्हतं. आणि मला वाटलं त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात ज्या की तुमचं जीवन समृद्ध करतील. म्हणून थोडंसं लहानसा हा व्हिडिओ बनवतोय. बघा, आता हे बऱ्याच दिवसात चाललं होतं, हिमालयात जायचं, बर्फ बघायचा, थंडी, त्यात महाराष्ट्रामध्ये 40, 45, 47 पर्यंत तापमान, त्याला आपण पारा म्हणतो, तो होता. आणि तेव्हा हिमालयात जाण्याची मजा ही काही वेगळीच होती, ती आम्ही अनुभवली. बघा, आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो प्लॅन होता तो काय होता तो सांगतो. म्हणजे आमच्याकडे दिवस होते, एक 8 ते 10 दिवस होते. आणि यामधला मॅक्झिमम 4 दिवस तर आमचे रेल्वेत जाणार होते. जाण्याचे 2-2.5 दिवस आणि येण्याचे 2-2.5 दिवस. त्यामुळे आमच्याकडे तिथे फिरण्यासाठी फक्त 5 दिवस होते. आणि त्यामध्ये आम्ही जे फिरलोय त्यामध्ये एकतर वैष्णोदेवीचं दर्शन आम्ही घेतलंय. ओके, कुठून गेलो, काय गेलो तेही सांगणार आहे मी. कोणकोणते मार्ग तुम्हाला असू शकतात जाण्यासाठी तेही ऑप्शन सांगणार आहे, भविष्यात कोणाचे प्लॅन असतील तर. आणि दुसरं आमचं होतं काश्मीर. या काश्मीरमध्ये म्हणजे मी जे आधी अभ्यास केला होता त्यामध्ये मग सोनमर्ग आमच्या प्लॅनमध्ये होतं, पहलगाम होतं. आता पहलगामला मागे तो दहशतवादी हल्ला झाल्यामुळे ते आणखी चर्चेत होतं, त्यामुळे ते बघावं अशी एक इच्छा होती. गुलमर्ग आमच्या डोक्यात होतं, जे काही ब्लॉग वगैरे बघून ठेवले होते. पहिली गोष्ट तर कधी तुम्हाला कुठे फिरायला जायचं ना, त्या ठिकाणचे ब्लॉग बघा, त्या ठिकाणचे स्कॅम बघा की ते कोणते स्कॅम इन काश्मीर टूर, अशी माहिती तुम्हाला आधी काढावी लागेल म्हणजे तुमची फसवणूक होत नाही. तर एवढं आमच्या डोक्यात होतं आणि एवढं सगळं आमचं त्या ठिकाणी झालेलं आहे. पहिली गोष्ट तर तुमच्याकडे मार्ग असतात, एक तर तुम्ही बाय कार जाऊ शकतात. तुमच्याकडे जास्त लोक असतील, बाय कार तुम्ही फॅमिली वगैरे घेऊन, पण तुमच्याकडे 2 ड्रायव्हर तुमचे स्वतःचे सोबत चालवणारे, म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या सोबतची व्यक्ती 2 जण किमान असले पाहिजेत. बाय कार हा सुद्धा एक ऑप्शन आहे, ज्यामध्ये फायदा हा असतो की तुम्ही रस्त्याने जाताना इतर दुसरे धार्मिक स्थळं वगैरे सुद्धा बघत जाऊ शकतात. इथे ड्रॉबॅक असा असतो की टोल नाके वगैरे यामध्ये खूप जास्त पैसा तुमचा खर्च होतो. दुसरं, थोडा आराम जे झाला पाहिजे तितका आराम होत नाही. दुसरं, बाय प्लेन सुद्धा एक ऑप्शन आहे, थोडा महागडा पण वेळ वाचवणारा आहे. तुम्ही समजा महाराष्ट्रातून तुम्हाला जायचं आहे, छत्रपती संभाजीनगरवरून किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही जाऊ शकतात. मुंबईहून डायरेक्ट दिल्ली जाता येतं, तिथून बाय ट्रेन जाता येतं, किंवा डायरेक्ट श्रीनगरला सुद्धा तुम्हाला प्लेन अवेलेबल आहेत. ओके, तर तो एक आहे. तिसरा सगळ्यात सोपा वे आहे तो म्हणजे ट्रेनचा. रेल्वेने तुम्ही जाऊ शकता, एकतर कमी खर्चामध्ये थोडं वेळ जातो, ती एक गोष्ट आहे. पण आम्ही त्या मधल्या प्रवासामध्ये सुद्धा एक मजा असते ती. रेल्वेचा प्रवास तुम्हाला खूप काही शिकवून देतो, त्यात आम्ही बरंच काही शिकलोय, तोही एक विषय असतो. तर हे 3 ऑप्शन होते, आम्ही निघालो. खरं म्हणजे आमचा प्रवास या ठिकाणी सुरू होणार होता छत्रपती संभाजीनगरहून. आम्हाला तिथून छत्रपती संभाजीनगरहून आम्ही बाय रेल्वे मनमाड या ठिकाणी गेलो. बघा, इथे ना तुम्हाला वैष्णोदेवी जायचं आहे किंवा काश्मीर जायचं आहे तर तुम्हाला आहे ना तिकडे कटरा नावाचं स्टेशन आहे, कटरा. ओके, त्या स्टेशनवर उतरावं लागतं. श्री माता वैष्णोदेवी कटरा नावाचं एक जंक्शन आहे, म्हणजे दिल्लीहून जेव्हा तुम्ही निघतात ना तेव्हा तिकडे. तर ते जंक्शन तुमच्यासाठी असतं. जम्मूच्या पुढचं ते स्टेशन असतं. तुम्ही जम्मूपर्यंत जाऊ शकता. जम्मू तवी असं त्या रेल्वे स्थानकाचं नाव आहे, जम्मू तवी. आता तवी काय आहे तर हे तवी नावाची नदी आहे. तवी नदीच्या काठावर जम्मू नावाचा तो जिल्हा वसलेला आहे. जम्मू काश्मीर असं जे आपण म्हणतो ना, त्यामध्ये जम्मूमध्ये एक जवळपास 7-8-10 जिल्हे आहेत काहीतरी, आणि काश्मीरमध्ये तेवढी जिल्हे आहेत. तर ते जम्मू हे इकडचं ठिकाण आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे श्रीनगर. आता जेव्हा उन्हाळा चालू आहे तेव्हा श्रीनगर ही जम्मू काश्मीरची राजधानी असते, आणि पुढे उन्हाळ्यामध्ये जम्मू ही राजधानी असते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे या ठिकाणी. तर इथे कटराला तुम्हाला जावं लागतं वैष्णोदेवीसाठी. तुम्हाला काश्मीर जायचं असेल, तुमच्यासाठी श्रीनगर नावाचं रेल्वे स्टेशन, जे की तुम्ही महाराष्ट्रातून तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही 2 एक्सप्रेस आहेत. म्हणजे थोडंसं छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातले लोक असतील, नांदेड वगैरे, तर यांच्यासाठी सचखंड नावाची एक एक्सप्रेस आहे. सचखंड ही डायरेक्ट दिल्लीपर्यंत तुम्हाला जाता येईल. दिल्लीहून तुम्ही वंदे भारतने आता डायरेक्ट जाऊ शकता तिकडे जम्मू तवीपर्यंत. तिथून पुढेही वंदे भारत सुरू झाली श्रीनगरपर्यंत. काही दिवसामध्ये, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये दिल्ली ते श्रीनगर वंदे भारत नावाची एक्सप्रेस तुमची सुरू होणार आहे. तर हे झालं. दुसरा एक ऑप्शन असतो
मनमाडहून तुम्हाला जाता येतं, किंवा पुण्याहून जे पुण्यावाले आहेत त्यांना हडपसर जम्मू तवी नावाची डायरेक्ट ट्रेन आहे वैष्णोदेवीसाठी. आणि मग जम्मू तवी तिथे तुम्ही गेलात कटरा घेते, तिथून पुढे श्रीनगर आहे तुम्हाला 4-5 तासाचं तुम्हाला काश्मीर जाण्यासाठी. पुढे लेह लडाख ज्यांना करायचंय, अमरनाथ ज्यांना करायचंय, त्यांना श्रीनगरवरूनच ते करावं लागतं, हे लक्षात ठेवा. तर सुरुवात आमची झाली होती मनमाडहून. मग म्हणजे संभाजीनगरहून मनमाड गेलो, तिथून आम्ही त्या जम्मू तवी नावाच्या एक्सप्रेसने पुढे गेलो. जवळपास 2 दिवस लागले, 1 दिवस 1 रात्र, पुन्हा पुढचा 1 दिवस, आणि पुढे आम्ही पोहोचतो आहे. आम्ही पोहोचलो आधी जम्मू तवीला, मग कटरा या रेल्वे स्टेशनला. आणि कटरा म्हणजेच वैष्णोदेवी, तिथे तो त्याचा बेस कॅम्प आहे असं आपण म्हणूया. तिथे खाली गेल्यानंतर तुम्हाला वैष्णोदेवी म्हणजे एक 11 किलोमीटर, जवळपास 11 ते 12 किलोमीटर तुम्हाला वर डोंगराची चढाई करावी लागते, वर चढत जावं लागतं. हा डोंगर आहे ना, वरती चढत जावं लागतं. याच्यानंतर आणखी वैष्णोदेवीच्या मंदिराच्या नंतर एक भैरवनाथाचं मंदिर आहे, ते आणखी वर 2-3 किलोमीटर आहे. काही जणांना वाटलं तर ते वरती सुद्धा जाऊ शकतात. ओके, तो एक मुद्दा आहे. तर याच्यासाठी एक आम्हाला जो वेळ लागला, आम्ही संध्याकाळी 7:30ला निघालो होतो, 11:30 पर्यंत 4 तासामध्ये आम्ही वर पोहोचलो. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे. म्हणजे मी याच्या आधी केदारनाथ गेलो मागील वर्षी. केदारनाथचा ट्रेक जास्त अवघड आहे, वैष्णोदेवीचं थोडं सोपं आहे. वैष्णोदेवी ट्रेकमध्ये आणखी एक गोष्ट आहे, जे म्हातारे लोक आहेत किंवा ज्यांना चालणं पॉसिबल नाहीये, त्यांना अर्ध्या रस्त्यापासून वरती आहे ना इलेक्ट्रिक रिक्षा सुद्धा अवेलेबल आहे, पण ते आधी बुकिंग करावं लागतात असं मी ऐकलं त्या ठिकाणी. दुसरा हेलिकॉप्टरचा सुद्धा मार्ग आहे, तो जास्त लोक इथे अवलंबत नाही, कारण की ट्रेक तेवढी अवघड नाहीये. घोड्याद्वारे सुद्धा तुम्ही इथे वर जाऊ शकतात. ओके, तर हे ऑप्शन असतात. पण मस्त, म्हणजे वैष्णोदेवीचं जे मंदिर आहे ना, ते इतकं मस्त आहे, इतकं. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं, इथे स्वच्छता 1 नंबर आहे. या ठिकाणी जी स्वच्छता आहे ती 1 नंबर आहे. तर या ठिकाणी स्वच्छता खूप चांगली आहे. 5-5 मिनिटावर तुम्हाला पिण्याचं पाणी आहे. त्याच्यानंतर सगळंच, म्हणजे भारतातलं एक चांगलं धार्मिक स्थळ. आपण जे म्हणतो ना, भारतामध्ये धार्मिक स्थळं स्वच्छ नसतात. आपलं महाराष्ट्रात दिसतं. महाराष्ट्रात तुम्ही पंढरपूरला जा, एका दिवसात किती घाण होते तुम्हाला माहिती आहे. किंवा कोणतंही ठिकाण बघा, पैठण बघा, काही बघा, महाराष्ट्रामध्ये जी स्वच्छता आहे ना, ती म्हणजे नाव ठेवण्यासारखीच आहे. तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला ते कळतं. आणि मध्ये तो गाभारा, त्या ठिकाणची सिक्युरिटी, ती पाहिल्यावर माणूस अवाक होतो, हे लक्षात घ्या. माता वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी प्रार्थना केली की चला, अभ्यास करणाऱ्या मित्रांना चांगलं यश या ठिकाणी देवीने द्यावं. आणि मग पुढे तिथून आम्ही निघालो याला श्रीनगरला. पण आम्ही जाताना आहे ना, काय झालं, आम्ही कटरावरून आहे ना, रेल्वेचं बुकिंग नव्हतं आमचं पुढचं, कारण आम्हाला माहिती नव्हती. आम्ही बाय रोड गेलो, बाय रोड वाहनांच्या मार्फत गेलो. आधी मग आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही उधमपूर या ठिकाणी जा, जिल्ह्याचं ठिकाण आहे. आम्ही तिथे बसने गेलो. इकडे सगळ्यात महत्त्वाचं, जम्मू काश्मीरमध्ये आपल्यासारखं महाराष्ट्र परिवहन महामंडळ तसं नाहीये. इथे आपल्यासारखा कंडक्टर दिसणार नाही. इथे खाजगी बसेस आहेत, म्हणजे बससारखं तिकीट भेटतं, सगळं भेटतं, पण खाजगी लोक आहे, त्यांचं महामंडळ नाहीये. तो एक मुद्दा इथे माहीत असला पाहिजे तुम्हाला. पण शिस्तबद्ध आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते जे ड्रायव्हर असतो ना, ड्रायव्हर आणि कंडक्टर, तुमचं खाजगी जी कमर्शियल गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे ना, त्याला सुद्धा नेम प्लेट कंपल्सरी असते, नाहीतर मग त्याच्यावर दंड वगैरे त्या ठिकाणी असतो. मग तिथे वाहन जे चालवणं आहे त्याचे नियम खूप पाळले जातात. मग आम्ही श्रीनगरला जायचो, तो उधमपूरला आलो. तिथून आम्ही मग पुन्हा बाय दुसऱ्या एका वाहनाद्वारे तिथून मग आम्ही काश्मीरला गेलो. जे बाय कार म्हणूया आपण किंवा बाय रोड म्हणूया, तेव्हा आम्हाला जे बघायला भेटलं ना, तिथलचे रस्ते आता तर इतकं मस्त होतं. ते बनिहाल वगैरे जे आहेत तिथलचे जिल्हे, ते जे नदी आहे ना, जाताना आम्हाला ती, मला वाटतं ही नदी दिसली, रावी नदी त्या ठिकाणी आम्हाला लागली. रावी नदी त्या ठिकाणी आम्ही बघितली. त्याच्यानंतर चिनाब त्या ठिकाणी बघितली. ओके, त्या 2 नद्या आम्हाला जाताना लागल्या. नद्यांच्या वरून, नद्याच्या मधून पूल काढलेले, आता पुलावरून रस्ते होत आहेत. आणि बोगदे तर इतके बघितले ना, मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे बोगदे का, तेवढे बोगदे तेवढे एका रस्त्यावरच आम्हाला बघायला भेटले. एवढा म्हणजे रस्त्यांचा विकास जबरदस्त त्या ठिकाणी दिसतोय. आपल्या मनात जे असतं ना, काश्मीर डेव्हलप झालेलं नाहीये, काश्मीरमध्ये विकास नाहीये, काश्मीर म्हणजे खूप पुढे गेलाय, खूप पुढे निघून गेलाय विकासाच्या बाबतीत. आणि तिथे जी अशांतता आपण जे बातम्यांमध्ये वगैरे बघत असतो, तेव्हा मी स्वतः बघायचो ना, अरे काश्मीरमध्ये काहीतरी होतंय, आंदोलन होत आहेत वगैरे. मला तरी आता सध्या तिथे खूप शांतता वाटली. हा, तुम्हाला आर्मी दिसतील, रस्त्यावर आर्मी दिसतील. जाताना आम्हाला पुलवामा नावाचं ठिकाण लागलं. आमच्या ड्रायव्हरला वगैरे विचारलं, हल्ला कुठे झाला होता, त्यांनी तो सांगितला.
त्या पुलवामाजवळ केसरची शेती आहे, जे की ओरिजिनल केसर खरं म्हणजे तिथे भेटतं. तरी आम्हाला ओरिजिनल आणि डुप्लिकेटचं केसर शेवटपर्यंत कळालंच नाही कोणतं ओरिजिनल कोणतं डुप्लिकेट. तर ते आहे केसर, शिलाजीत याचे भरपूर मोठे स्कॅम त्या ठिकाणी आहेत तिकडे. आणि दुसरे म्हणजे कपड्यांचे सुद्धा, कारण ते ओरिजिनल ओळखता आलं पाहिजे. तर आम्ही श्रीनगरला पोहोचलो. त्या ठिकाणी मस्तपैकी आम्हाला एक दिल्लीहून जाणारा व्यक्ती ओळख झाली. त्याने आम्हाला हॉटेलचं एक हे करून दिलं, ओळख करून दिली. चांगलं हॉटेल भेटलं. त्या ठिकाणी आम्ही राहिलो. श्रीनगरमध्ये आम्ही पोहोचलो. श्रीनगर म्हटलं ना, श्रीनगरचा बहुतांश भाग जो व्यापला आहे का, तो दाल सरोवर आपण त्याला म्हणतो. त्याला खरं म्हणजे तिकडे दल लेक असं म्हणतात. दल लेक, दल सरोवर असं म्हणतात. जवळपास 22 ते 25 किलोमीटर एवढं पसरलेलं आहे ते दल लेक. आणि ते दल लेकमध्ये हाऊसबोट सुद्धा आहे. तुम्ही त्या लेकमध्ये, तलावामध्येच तिथे त्यांच्या घरामध्ये मुक्कामाला राहू शकतात. आम्ही तिथे पोहोचलो. आमच्या समोर आता टार्गेट होतं पहिलं म्हणजे आमचं सोनमर्ग. सगळ्यात जास्त बर्फ कुठे असतो ना काश्मीरला गेल्यावर, सोनमर्गला असतो. सर्वात कमी टेम्परेचर कुठे असतं ना, सोनमर्गला असतं. जेव्हा महाराष्ट्रामध्ये 45°C तापमान होतं मे महिन्यामध्ये, आता मे महिना चालू आहे, तेव्हा इथे ना -1, -2 एवढं तापमान होतं सोनमर्गला. इथे बर्फ बघितला आम्ही. रिटर्न येताना तिथे पाऊस सुद्धा आम्ही बघितला. स्नोफॉल सुद्धा त्या ठिकाणी झाला. आम्ही निघून आलो होतो तर त्या दिवशी. आणि इथे आणखी एक स्कॅम जो असतो ना, तो घोड्यांचा असतो. घोडे बाजार आपण त्याला म्हणूया. म्हणजे हे काय करतात, खाली आपण जेव्हा जातो ना इथे तळाशी बेस कॅम्पला, तेव्हा तिथे घोडेवाले खूप लोक असतात. ते तुम्हाला म्हणतात तुम्हाला ना पायामध्ये शूज घालावे लागतील, तुम्हाला अंगावर वरती ते तिथलचं वेगळं जॅकेट घालावं लागेल, आणि वरती तुम्ही पायी जाऊच शकत नाही. खरं म्हणजे 2, 2.5, 3 किलोमीटरचं होतं. आमच्यासाठी ते एकदम क्षुल्लक गोष्ट होती ट्रेकरसाठी, पण त्यांनी आम्हाला गाडलं. ते मग जसा गाडता येईल तसं गाडतात. ते पर घोडा 3-3 हजार रुपये सांगतात. तिथून त्यांची सुरुवात होती. 3-3.5 हजार. जेवढा माणूस अपरिपक्व, जेवढा कमी एक्सपिरियन्स, तेवढा तो फसणार. तरी आम्हाला एक घोड्याचे आम्ही 1200-1200 रुपये दिले. वर गेल्यावर कळालं की अरे हे सुद्धा आपण फसलोय. 700-800 पेक्षा जास्त नाही द्यायला पाहिजे होती. ज्यांना फिरायला जायचं त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. तर तुम्ही सांगताना त्याला 500 सांगायची, तेव्हा ते 600, 700, 800 रुपयात. तसं ज्यांना चालण्याची क्षमता आहे का, त्यांना घोड्यावर जाण्याची गरज नाही, पण घोड्यावरची मजा वेगळी असते. तो अनुभव घेण्यासाठी गेलं पाहिजे. ओके. आणि शूज तुम्हाला तिकडे वरती गेल्यावर भेटतात, पण तुम्हाला घोड्यावर जायचं म्हटल्यावर त्यांचे शूज घेतले पाहिजे, कारण पडले वगैरे तर त्या ठिकाणी ती सेफ्टी असतं. आता हे झालं आमचं सोनमर्ग. सोनमर्गला पुन्हा मग तिथे गाड्या असतात. इथे सुद्धा खूप जास्त हे सांगतात. म्हणजे सुरुवातीला काय सांगतात, पहिल्या पॉईंटला, मग दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, सगळे पॉईंट म्हणून तुम्हाला 1000 रुपये लागतील या गाडीचे. ओके. आम्ही ही गाडी तिघांनी 300 रुपयात केली. तिघांची 300 रुपये, 100 रुपयामध्ये सांगितली किती होती, 1000 रुपये. हे बार्गेनिंग म्हणतात त्याला. ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आता काय होतं, एखाद्याची फॅमिली सोबत असते किंवा मग हाय प्रोफाईल कोणी असेल तर मग ते त्यांच्यासोबत कसं बाबा कमी भाव करावा असे भीत काही लोकांना असतात ना. कसं भाई आपण का स्टेटस आहे ना, ते स्टेटसमध्ये यांचा कार्यक्रम असतो. आमचा काही विषय नव्हतं. 3 जण होतो आम्ही, मित्र होते. ओके. तर आम्ही ते मस्तपैकी ते घसरगुंडी केल्यासारखं मजा आली बर्फामध्ये. ओके. पुढे या ठिकाणी पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे इथे फुलं आहे ना भाई, काश्मीरमध्ये गेलं ना फुलांचं नंदनवनची. जिकडे पाहा तिकडे गुलाबाची फुलं दिसतील तुम्हाला. इथे गुलाबांना कमी नाहीये, इतर फुलांनाही कमी या ठिकाणी नाहीये. ओके. ते एक महत्वाचं आहे. आणि इकडे तुम्हाला देवदार वृक्ष खूप सारे दिसतील, चिनार वृक्ष खूप सारे दिसतील, तुम्हाला पाईनचे वृक्ष खूप सारे दिसतील. तुम्हाला ते स्ट्रॉबेरी सुद्धा इकडे आहे. ॲपलच्या बागा तर आहेच आहे. तर हे इकडचे काही प्रसिद्ध काही गोष्टी. आणि बागा म्हणजे बागा. जेवण इकडे तुम्हाला इकडे ना आपलं काय वाटतं, काश्मीर आहे, मुस्लिम बहुल एरिया आहे, मग इकडे व्हेज खाण्याचं काय होईल. पण इकडे नॉनव्हेज हॉटेल तुम्हाला भेटत नाही लवकर. तुम्हाला हॉटेल भेटतात व्हेज, जैन व्हेज ढाबा, व्हेजच हॉटेल. कारण येणारे लोक सगळे भारतातले आहेत, त्याच्यामुळे व्हेज हॉटेल्स असतात. आणि इथलचं आणखी एक पेय आहे जे पुढे तुम्हाला मी आणखी सांगणार आहे. कहवा नावाचं एक पेय आहे. कहवा आपल्याकडे खरं म्हणजे त्याला ना आपल्या भाषेमध्ये काढा म्हणतो आपण त्याला. कोरोनाच्या काळात आपण तो पिला असणार आहे. काढा म्हटलं का आपला कडू 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 असं आठवतं. पण इकडचा कहवा आहे ना एकदम ओरिजिनल. याच्यामध्ये गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या असतात, याच्यामध्ये मसाले असतात, याच्यामध्ये बदाम असतं, याच्यामध्ये मध असतं. खरं म्हणजे आपलं ओके मध असतं. आणि ते एवढं जबरदस्त लागतं. गरम पाण्यामध्ये ते सगळं टाकलं मसाला की ते रेडी होतं. 2 मिनिटांमध्ये त्याला असं हलवलं, एक नंबर कहवा. ते काश्मीरी कहवा. आणि ही मेरिनो जातीची मेंढी. खरं म्हणजे मेंढीचं पुढे मटण जे असतं ना ते एक नंबर. इथे सगळ्यात महागडा पदार्थ काय असेल ना तर ते. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो ना 5300 रुपयाला काहीतरी होतं. म्हणजे मेन्यू कार्डवर बघितलं मी 5300. वाजवान असं त्याला नाव आहे, वाजवान वगैरे असं म्हणतात ते.
मेंढीचं जे मटण वगैरे असतं त्याच्यापासून जे काही आयटम बनतात ना ते सगळ्यात महागडे नॉनव्हेजमध्ये या ठिकाणी. आम्ही ते सगळं ट्राय केलं. कसं सोडायचं नसतं हे. पुढे या ठिकाणचे हे जे झाडे नाही उंच उंच ही देवदारची झाडे. ओके, उंच झाडं. काही असे मोठे आपल्या आंब्याचे आपल्या वडासारखी झाडं असतात ना ते चिनारची झाडं असतात. खूप जबरदस्त सावली देतात ती झाडं. आणि इथे हा एरिया आहे ना याचा आहे, ही नदी सिंधू नदी आहे. हा पहलगामचा एरिया आहे. आता इथे आम्ही सोनमर्गला घोडा गेला होता. आम्हाला आता कळालं होतं की आता बस झालं, आऊट झाली आपली. आम्ही ती पायी गेलो वरती, पायी गेलो. लोक घोड्यावर जातो ते आम्ही पायी जातो. तो ट्रेक केली. काय नाही 3-3.5 किलोमीटर होतं. जाताना वेगळा रस्ता, येताना वेगळा रस्ता. खूप काही बघितलं त्या ठिकाणी. पहलगामचा हा होता. आणि इथे आणखी एक गोष्ट, अक्रोड. तुम्ही काश्मीरला गेले ना तुम्हाला सगळ्यात जास्त दुकानं दिसतील ड्रायफ्रुटचे. आणि इथे सुद्धा तुम्हाला आहे ना चुना लावण्याचं काम फार जास्त होतं. तुम्हाला जर माहीत नसेल ना ड्रायफ्रुट्स अक्रोडचं आहे ना 1500 रुपये किलो ते 2000 रुपये किलो पासून ते 300 रुपये किलो पर्यंत आम्हाला अक्रोड सांगितलं लोकांनी. 2000 रुपये किलो पासून 300 रुपये किलो. ओरिजिनल कोणते कळायचं कामच नाही. प्रत्येकजण तेल काढून दाखवायचा. 300 रुपयावाला सुद्धा आणि 2000 वाला सुद्धा. आम्ही म्हटलं घ्यायलाच नको. हे आपण के बस की बात नाहीये. ओरिजिनल कळतच नाहीये. त्याला व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. आणि आम्ही इथे खाल्ले मासे. या ठिकाणी ना काश्मीरमध्ये माशांची शेती केली जाते. रेनबो ट्रॉट नावाचा मासा ओरिजिनल आपल्यासमोर मासे पकडणं, आपल्यासमोर मोजणार, आपल्यासमोर बनवणार. ते मासे खाण्याची मजा वेगळी होती या ठिकाणी. आणि खाल्लं पाहिजे इकडे. आता जे व्हेजिटेरियन आहे त्यांना नाही, पण नॉनव्हेजवाले. आणि इथून नाही पहलगामला तुम्ही जातात ना पहलगामला, तिथून पुढे चंदनवारी नावाचं गाव आहे 19 किलोमीटरवर. आणि मग इथून पुढे जे सुरू होतं ना अमरनाथ यात्रा इकडेच असते. मग ती इथूनच जावं लागतं. पुढच्या वर्षीचा आहे आमचा प्लॅन, बघूया नशिबात असेल तर होईल. मस्त चांगले वाटेल. ॲपलची बाग. आणि ॲपलची बाग आहे ना हे त्या ॲपलच्या बागेमध्ये फुकट फोटो काढायला नाही भेटत तुम्हाला. तुम्ही मला चला फक्त फोटो काढून निघून नाही गेले ना तुम्हाला ज्यूस प्यावाचा लागेल ॲपलचा. आणि एक ज्यूस 100 रुपयाला कमीत कमी. ओके, ड्रायव्हरला सगळं फ्री असतं. आम्ही 3 दिवसासाठी मस्त एक कार त्या ठिकाणी बुक केली होती. तो एकच ड्रायव्हर मस्त चांगला माणूस भेटला होता. सगळं फिरवणार आपल्याला. त्याचं कमिशन ठरलेलं असतं. तो जिथे जाईल तिथे त्याला फुकट असतं. त्याच्या पद्धतीने तो हॉटेललाही घेऊन जातो. पहिल्या दिवशी त्याने आम्हाला जरा पाहिजे तसे चांगल्या हॉटेलला नेलं नाही. थोडी नाराजी व्यक्त केल्यावर मग नंतर त्याने मस्त चांगले हॉटेल्स आम्हाला हे केले. आणि तिथे हे मग ॲपलच्या बागा वगैरे बघितल्या. खरं म्हणजे हा सीझन नव्हता. तुम्हाला आता ॲपल खूप स्वस्त असतील. आता तिथे 100 रुपये किलोचे. ते ऑगस्ट वगैरे आहे ना त्या कालावधीमध्ये तिथे 30, 40, 50 रुपये किलोपासून ॲपल भेटतात. ओके, तर ते माहीत असलं पाहिजे. सध्या तिथे महाग आहे. सध्या तो कोल्ड स्टोरेजमधलेच ॲपल आहेत. हा तो कहवा हा एक रील स्टार होता, फेमस झालेला आहे. त्याचं नाव काहीतरी त्याने सांगितलं. मग त्याच्याकडून आम्ही ते घेतला पुन्हा एकदा. मस्त आहे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे. मजा. कुठे पण हे दल लेकमध्ये शिकारा राईड ही केली आम्ही. शिकारा राईड तुम्ही काश्मीरला जात आहेत, श्रीनगरला जात आहेत आणि शिकारा राईड केली नाही ना तर तुमची ट्रिपच अधुरी येते. याच्यामध्ये मग तुम्ही शिकार राईड करताना पुढे तुम्हाला मीनावारा बाजार लागतो, फ्लोटिंग मार्केट लागतं. हे सगळं तिथे कपड्यांचं मार्केट आहे. ते महागडं आहे सगळं, पण ओरिजिनल क्वालिटीचं तुम्हाला भेटतं. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. पण नाहीतर मग फसणार. खूप जास्त किमती ते सांगतात. 4-5 पट किमती सांगतात ते. 500 रुपयाची वस्तू असेल ना 2,500 सांगणार. आधी डोक्यात ठेवायचं 4 ते 5 पट किंमत सांगतायत. म्हणजे आपण म्हणणार अरे त्याने 25 सांगितली मी 500 कसं सांगायचं. सांगावं लागतं. नाहीतर मग फसले तुम्ही. ओके, तर हे इथे ह्या मस्त अशा हे हाऊस बोट आहेत. इथे तुम्हाला मुक्कामी राहता येतं. हे ते मीना बाजारचं मार्केट आहे. इकडे जवळ मोठं हे. इथे शंकराचार्यांचं सुद्धा मंदिर आहे. इथे वर डोंगरावर या दल लेकच्या बाजूला. ते सुद्धा एक इथलचं पर्यटन स्थळ आहे. प्रसिद्ध असं तुम्हाला धार्मिक काही ठिकाण बघायचं असेल तर त्यामधलं ते एक महत्त्वाचं आहे. काश्मीरी वजवान तुम्हाला सांगितलं हे मेंढीचं जे मटण असतं ते या ठिकाणी आहे. इथे मॉल वगैरे श्रीनगरमध्ये ना खूप मोठी बाजारपेठ आहे. तुम्हाला स्वेटर घ्यायचं असेल किंवा काश्मीरी स्पेशल शॉल घ्यायचे असतील, स्टोल घ्यायचे असतील, तुम्हाला काश्मीरी कपडे वगैरे घ्यायचे असेल ना श्रीनगरमध्ये मस्त बाजारपेठ आहे. ओके, श्रीनगरचा हा लाल चौक आहे. जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी त्यांचं एक महत्त्वाचा इतिहास आहे. लाल चौक हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या लाल चौकाच्या बाजूला मोठं मार्केट आहे, होलसेल मार्केट आहे. तिथून तुम्ही बऱ्याच गोष्टी खरेदी करू शकतात. तिथे हॉटेलसुद्धा आहेत चांगल्या प्रकारचे. आता आम्ही गेलो होतो पुढे गुलमर्ग या ठिकाणी. कुठे? गुलमर्ग. गुलमर्ग सुद्धा एकदम मस्त आहे अशी व्हॅली या ठिकाणी. खरं म्हणजे एक नागिन व्हॅली आहे. इथे स्ट्रॉबेरीच्या बागा सुद्धा आहे. सीझन नव्हता त्यामुळे तिथे ते बंद होतं. पण हे मस्त आहे. माझ्या मोबाईलमध्ये टिपलेलं छायाचित्र आहे. असं मस्त भारी पाठीमागं हे. आणि इथे ना गोंडोला राईड सुद्धा आहे. गोंडोला म्हणजे काय? खालून जायचं घोड्याने वर आणि तिथून मग ते रोपवेने वरती बर्फात नेतात. तो सुद्धा तिथे सुद्धा एक मजा असते. आम्ही गेलो नाही त्यामध्ये कारण की आम्ही ऑलरेडी बर्फ बघितला होता. पण ते आहे गोंडोला राईड तुम्हाला बुक करता येते. एक 700-800 रुपयामध्ये गव्हर्नमेंटचं असतं ते. तुम्ही वरती जाऊन बर्फामध्ये तिथे जाऊ शकतात. पुढे हॉटेल्स मस्त आहे गुलमर्गला.
आम्ही हॉटेलमध्ये काही राहिलो नाही भाऊ, आपण साध्या हॉटेलमध्ये राहतो, पण आम्ही फोटो काढले, मध्ये गेलो, माहिती काढली, मस्त रूमा होत्या. हां, एक 1 नाईट स्टेचे या ठिकाणी 14,000 रुपये सांगितले यांनी. एक थोडं साधारण हॉटेल होतं तरी 14,000 रुपये स्टे एका रूमचा. ओके. आणि इथे मग आणखी भारी हॉटेल्स होते, त्यांची जास्त स्टेचे होती, पण ही वरती एकदम या डोंगरामध्ये. आणि इथे हे एक हाय अल्टिट्यूड वेलफेअर स्कूल, इथे बर्फामध्ये तुम्हाला ती गाडी वगैरे चालवण्याची शिकवणारी ती एक स्कूल तिथे होती. आर्मी एरिया होता, जबरदस्त होतं, मस्त. म्हणजे इथे सुद्धा आम्ही पायी ट्रेक केला, एक 6-7 किलोमीटर चाललो या गुलमर्गला आम्ही. मस्त होतं, रील्स वगैरे बनवल्या. रील स्टार, ते रील्स बनवणारे पोरं फिरत असतात तिथे, मस्तपैकी हिरोगिरी करता येते, चांगले रील्स बनवून देतात ते. नंतर मग श्रीनगरमध्ये एक दिवस आमचा होता. 3 दिवस बघा, एक दिवस पहलगाम, एक दिवस सोनमर्ग, एक दिवस गुलमर्ग. प्रत्येक ठिकाणी ना एक इकडे एक इकडे एक इकडे, प्रत्येकाला एक वेगळा दिवस द्यावा लागतो. असं नाही एकदा निघाले की एकाच टप्प्यात सगळे मारू, चालत नाही. एका दिवशी एकच ठिकाण होतं. आणखी एक त्यांनी आम्हाला सुचवलं होतं, दूधपत्रे नावाचं ठिकाण, पण ते आमचं बघणं नाही झालं, आमच्याकडे दिवस कमी होते. मग आम्ही शेवटचा दिवस जो होता तो आम्ही श्रीनगरमध्ये घालवायचा ठरवला. श्रीनगर आहे ना, हे इथे गार्डन्स खूप जास्त आहेत. इथलचे प्रसिद्ध गार्डन्समध्ये शालिमार गार्डन प्रसिद्ध आहे, ट्युलिप गार्डन एक प्रसिद्ध आहे. ट्युलिप पण ते याच्यामध्ये चालू असतं एप्रिलमध्ये, ट्युलिपची फुलं वगैरे, ते आता बंद झालं होतं. ते ट्युलिपच्या बाजूला आहे ना बोटॅनिकल गार्डन होतं, आम्ही गेलो बोटॅनिकल गार्डनमध्ये. हे सगळे सारखेच दिसतात, सगळे गार्डन तुम्हाला बघितलं तुम्ही, सगळ्या ठिकाणी मस्त ते कारंजे वगैरे चालू होते, मस्त झाडं फुलं, सुशोभीकरण एकदम चांगलं. आणि तिथे हे सुद्धा खूप चांगलं असतं, त्यांची व्यवस्था जी असते ती खूप चांगली असते. तलाव सगळं, म्हणजे तुम्हाला तो जो माहोल आहे. सकाळी सकाळी आम्ही चालत गेलो, 5-6 किलोमीटर चालत गेलो आम्ही, आणि मग या गार्डनमध्ये चालणं आपला कार्यक्रम सोपा करतो. फिटनेससाठी मी त्यावर भर देतो. पुढे मग आम्ही येताना मात्र श्रीनगर रेल्वे स्टेशनवरून जम्मूपर्यंत वंदे भारतने आलो. खरं म्हणजे ही श्रीनगर ते जम्मूपर्यंतची वंदे भारत आहे ना, 2-4 दिवसापूर्वी चालू झाली होती कटरापर्यंतची. आणि मस्त एक चांगला अनुभव होता. जो सगळ्यात मोठा चिनाब ब्रिज आहे, रेल्वेचा सर्वात उंचीवरचा जो पूल म्हणतो ना आपण, तो याच्यात होता. आणि खूप सारा बोगदे, म्हणजे असं वाटतं ना दिवसा आलो आम्ही पण रात्रीचा प्रवास करतोय, फक्त बोगद्यामधूनच चालते गाडी, बोगद्याचे बस. बोगद्यातून काढलेला हा रेल्वे मार्ग आहे श्रीनगर ते कटरा. तिथे त्यामध्ये जेवण वगैरे येतं मस्त. ते वंदे भारतचा तो एक्सपिरियन्स म्हणजे वेगळाच होता तो. इकडचा पहाडातून ती वंदे भारत जाते, एकदम चांगल्या सुविधा आहेत. आणि अशा पद्धतीने मग आम्ही श्रीनगरला आलो, आणि मग इथून श्रीनगरहून जम्मूला आलो, तिथून पुन्हा रिटर्नचा प्रवास. आणि या प्रवासात सुद्धा खूप सारे लोक आम्हाला भेटले, खूप चांगले माणसं सुद्धा भेटले, काही वाईटही भेटले. त्याच्यातून बरंच काही शिकायला भेटलं. तर नक्कीच तुम्ही सुद्धा कधीतरी जा या ट्रिपला आणि या शिकून बरंच काही. धन्यवाद.